बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्राचा 5वा चॅप्टर अभ्यासला. त्यातले प्रॉब्लेम सेट तुम्हाला सोडवायचे आहेत. सुरुवातीचे 5-6 गणितं तुम्हाला आले तरी सफिशियंट आहे प्रॉब्लेम सेटमधले. त्यानंतर आज आपण जॉमेट्रीचा 5वा चॅप्टर अभ्यासणार आहोत. जॉमेट्रीचा 5वा चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटरल. तर क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन गरज नाही, तुम्हाला माहीत आहे की नाही. 5वी 6वी 7वी 8वी पण तुमचं डेफिनेशन झालेली आहे. इफ 3 पॉइंट A B C D आर such that they are not collinear, from that 4 point any 3 point are not collinear, then joining that 4 points we got a figure is called quadrilateral. म्हणजे 4 बिंदू A B C D असे घ्या की कोणतेही त्यातले 3 बिंदू एकरेषीय नसतील, तेव्हा ते चारही बिंदू जोडल्यानंतर तयार होणाऱ्या आकृतीला म्हणतात क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरलमध्ये नवीला तुम्हाला काय अभ्यासायचं आहे. नंबर 1 म्हणजे पेअर ऑफ ॲडजसेंट साईड्स. पेअर ऑफ ॲडजसेंट साईड्स. आता पेअर ऑफ ॲडजसेंट साईड्स लिहिताना तुम्ही कधी पण पेअर ऑफ अपोजिट ॲडजसेंट साईड. आता ॲडजसेंट साईड म्हणजे लगतची बाजू कधी पण साईड ए असं लिहायचं नाही, कारण साईड ए असं नसतं. साईड केव्हाही सेगमेंट घ्यावा लागतो आपल्याला. सेगमेंट रेषाखंड घ्यावा लागतो. साईड म्हणजे रेषाखंड पूर्ण करू. मग साईड ए होणार नाही. तर ही साईड तुम्ही जर कन्सिडर करत असाल, या साईडला साईड ए असं म्हणायचं नाही, तर त्याला म्हणायचं साईड ए बी असं म्हणायचं. साईड ए बी. तर चौकोनाला 4 बाजू असतात. देर आर 4 साईड टू द क्वाड्रिलॅटरल. साईड ए बी, साईड बी सी, साईड सी डी अँड साईड ए डी किंवा डी ए, अशा 4 साईड झाल्या. आता याच्यातल्या पेअर ऑफ ॲडजसेंट साईड्स. ॲडजसेंट साईड्स आपल्याला पाहायचे आहेत. तर ॲडजसेंट साईड एका वेळेस 2 तयार होतात. तर ए बीला ॲडजसेंट ए डी पण आहे आणि बी सी पण आहे. बघा, ए बी या साईडला ॲडजसेंट साईड बी सी पण आहे आणि ए डी पण आहे. मग आपण एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज सुरू करायचं, म्हणजे गोंधळ होणार नाही. मग आता आपल्याला पेअर ऑफ ॲडजसेंट साईड्स. तर साईड ए बी ॲड करायचं. कॉन्ग्रंटचं साईन द्यायचं नाही किंवा इक्वल टू द साईन द्यायचं नाही. आपल्याला माहीत नाही ते कॉन्ग्रंट आहे की त्याला पॅरलल आहे, काहीच माहिती नाही, किंवा समान आहेत माहीत नाही. त्यामुळं साईड ए बी अँड साईड बी सी असा आपल्याला एक पेअर मिळते. साईड ए बी अँड साईड बी सी एक पेअर झाली. दुसरी पेअर तुम्हाला मिळू शकते साईड बी सी अँड, आता बी सीची ॲडजसेंट साईड सी डी होईल, साईड सी डी. अशा प्रकारे तुम्हाला दुसरी पेअर मिळाली. तिसरी पेअर मिळाली तुम्हाला साईड सी डीची पेअर. सी डीची उलटी जायची नाही, बी सी घ्यायचं नाही. साईड सी डीची ॲडजसेंट पेअर होईल साईड ए डी, ए डी होईल. ही तिसरी पेअर तुम्हाला इथे लिहिता येईल. चौथी साईड ए डीची ॲडजसेंट पेअर होईल तुम्हाला साईड ए बी. अशा प्रकारे 4 पेअर मिळतात आपल्याला. पेअर ऑफ ॲडजसेंट साईडच्या 4 पेअर मिळतात. ही 1, 2, 3 आणि 4. अशा प्रकारे पेअर ऑफ ॲडजसेंट साईड मिळतात 4. त्यानंतर पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल. तर पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल. अँगल कधी पण एक तर एक सिंगल अक्षरी असं लिहा किंवा अँगल डी ए बी असं लिहा. तुम्हाला अँगल ए एक्सप्लेन करायचं आहे. ए अँगल ए. तर या अँगल एला तुम्ही एक तर अँगल ए असं लिहा किंवा अँगल डी ए बी असं लिहा किंवा बी ए डी असं पण चालतं. तर या अँगलला असं आपण लिहितो, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर अँगल एचा ॲडजसेंट अँगल पाहिजे आपल्याला. आता इथं पण ॲडजसेंट अँगल 2 आहेत. एक तर एचा ॲडजसेंट अँगल बी पण आहे, ॲडजसेंट एचा अँगल डी पण आहे ॲडजसेंट. मग त्यामुळे एक तर तुम्ही क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या. एकाच सरळ रेषेने पेअर लिहा. तर अँगल ए अँड अँगल एचा ॲडजसेंट अँगल बी, ही एक पेअर होईल. दुसरी पेअर मिळेल तुम्हाला अँगल बी अँड अँगल सी, अशी दुसरी पेअर मिळेल. तिसरी पेअर मिळेल तुम्हाला अँगल सी अँड अँगल डी. चौथी पेअर मिळेल तुम्हाला अँगल डी
अँड अँगल ए. अशा प्रकारे ॲडजस्टंट अँगलच्या पण तुम्हाला 4 पेअर मिळतील. आलं लक्षात तुमच्या? ॲडजस्टंट अँगलचे किती पेअर मिळतील? 4. लिहिताना मात्र इथं इज लिहायचं नाही, कॉन्ग्रुएंट लिहायचं नाही, कारण ते आपल्याला माहीत नाही, फक्त आपण जोडा लिहितोय. त्यानंतर पेअर ऑफ अपोजिट साईड. आता पेअर ऑफ अपोजिट साईड, अपोजिट. आता अपोजिटच्या 2च पेअर मिळतात. किती पेअर मिळतात? 2च पेअर मिळतात, 4 मिळत नाही, कारण एकूण साईड किती आहेत? 4. देर आर ओनली 4 साईड टू द क्वाड्रिलॅटरल. फ्रॉम 4 वी आर फाइंडिंग पेअर, जोड्या. मग 4च्या किती जोड्या होतील? 2च, 2 पेअर्स. मग या ठिकाणी अपोजिट एकदम सोपा आहे. ए बीच्या अपोजिट सी डी किंवा डी सी. अपोजिट साईड, पेअर ऑफ अपोजिट साईड. तर पहिली मिळेल तुम्हाला ए बी अँड डी सी, ही एक पेअर होईल. दुसरी ए डी अँड बी सी, हे होईल अपोजिट पेअर, पेअर ऑफ अपोजिट साईड्स. अशा 2 पेअर तुम्हाला अपोजिट साईडच्या मिळतील. त्यानंतर पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. तर पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, अपोजिट अँगल अगदी समोरचा कोन लिहायचा, विरुद्ध कोन, विरुद्ध कोनाच्या जोड्या. मग अँगल ए, अँगल ए ची विरुद्ध कोन हा सी होईल. अपोजिट अँगल ऑफ ए इज अँगल सी, देअरफॉर अँगल ए अँड अँगल सी. अशा प्रकारची एक पेअर मिळेल. आणि दुसरी पेअर काय मिळेल? अँगल बी अँड अँगल डी. बघा, पेअर ऑफ अपोजिट साइड, अँगल ए अँड अँगल सी आर अपोजिट अँगल्स, अँगल बी अँड अँगल डी आर अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल अगदी अपोजिट पाहायचा, बीचा अपोजिट अँगल डी होईल, एचा अपोजिट अँगल सी होईल. अशा प्रकारे आपण पेअर ऑफ अपोजिट अँगल्सच्या 2 पेअर लिहू शकतो. त्यानंतर मग तुम्हाला क्वाड्रिलॅटरल अभ्यासायचा आहे. क्वाड्रिलॅटरल, देर आर 6 टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. हाऊ मेनी टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर देयर? 6 टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट among them, first any one we take, that is parallelogram. एक आहे पॅरलोग्राम. आता पॅरलोग्राम ची डेफिनेशन कशी आहे? तर पॅरलोग्रामची डेफिनेशन किंवा फिगर जर काढायला ठरला आपल्याला, तर अगदी तुम्ही डोळ्याला शंकरपाळे खाल्लेले सगळ्यांनी, त्या शंकरपाळ्यासारखं आकाराच्या डायग्राम म्हणतात पॅरलोग्राम. अशा टाईपच्या फिगरला म्हणतात पॅरलोग्राम, समांतरभुज चौकोन. यामध्ये काय असतं की पेअर ऑफ अपोजिट साइड आर पॅरलल. ए बी अँड डी सी पॅरलल असतात. ए बी पॅरलल टू डी सी, ही एक प्रॉपर्टी झाली त्याची. पॅरलल असतात, हे पॅरललचं साईन आहे. त्यानंतर ए डी पॅरलल टू बी सी. अशा 2 समोर अपोजिट साईडच्या पेअर ह्या पॅरलल असतात, पॅरलल असतात. पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल, इज कॉल्ड पॅरलोग्राम. त्यानंतर त्यांचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. बी आणि बी हे कॉन्ग्रुएंट असतात. अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल बी, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, हे कॉन्ग्रुएंट असतात. पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. त्यानंतर डायगोनल जर काढला आपण, डायगोनल, तर डायगोनल 2 जर डायगोनल काढले तर डायगोनल हे बायसेक्ट होतात. या ठिकाणी ओ असं नाव घेतलं आपण, तर ओ ए कॉन्ग्रुएंट टू ओ सी अँड ओ डी कॉन्ग्रुएंट टू ओ बी असं आपल्याला म्हणता येतं. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर. बायसेक्ट, डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात. पण याचा अर्थ असा नाही की एओ कॉन्ग्रुएंट टू डी ओ असेल, असं नाही. एओ कॉन्ग्रुएंट टू ओ सी अँड डी ओ कॉन्ग्रुएंट टू ओ बी, अशा प्रकारे हे बायसेक्ट होतात डायगोनल. आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल असतात. एवढी माहिती तुम्हाला पॅरलोग्रामबद्दल सांगता येईल. त्यानंतर पुन्हा एक प्रॉपर्टी अशी आहे की पॅरलोग्रामचे ॲडजस्टंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. अँगल ए अँड अँगल डी इक्वल टू 180 डिग्री असतात. केव्हाही सप्लिमेंटरी म्हणजे 180 असतात. तुम्हाला माहिती आहे, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री आणि सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री.
सम ऑफ दीज ॲडजस्टंट अँगल इज ऑलवेज 180 डिग्री. त्याचप्रमाणे अँगल बी आणि अँगल सी पण 180 डिग्रीज होतील. अँगल ए आणि अँगल बी सुद्धा 180 डिग्री होतील. एवढी माहिती पॅरलॉग्रामबद्दल तुम्हाला अभ्यासायची आहे. त्यानंतर दुसरा आहे रेक्टँगल. आता रेक्टँगलची डायग्राम जर काढायचं ठरलं तर आपल्या फळ्याचा आकार, बोर्डचा आकार हा रेक्टँगल आहे. विंडोचा आकार रेक्टँगल असतो. घरातल्या डोअरचा आकार रेक्टँग्युलर असतो. रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती. रेक्टँगलचं काय प्रॉपर्टी आहे की ईच अँगल इज 90 डिग्री. प्रत्येक कोन हा 90 डिग्रीचा असतो. याला आपण नाव देऊ PQRS असं. आणि पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट रेक्टँगलची सुद्धा. त्यामुळे PQ पॅरलल टू SR म्हणता येईल आपल्याला अँड PS कॉन्ग्रुएंट टू QR म्हणता येईल. आणि कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल ऑपोजिट साइड. त्यानंतर ईच अँगल इज 90 डिग्री. जर रेक्टँगल काढले आपण असे डायगोनल जर काढले रेक्टँगलचे डायगोनल तर डायगोनल सुद्धा इथं बायसेक्ट टू इच अदर होतात. अँड रेक्टँगल्स ऑफ डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचे डायगोनल हे कॉन्ग्रुएंट पण असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की PR कॉन्ग्रुएंट टू SQ. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. Opposite sides of rectangle are parallel and congruent. Each angle of rectangle is 90 degree. अशी प्रॉपर्टी आपल्याला रेक्टँगलची म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचं क्वाड्रिलॅटरल घेऊ आपण स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे काय? चौरस. आपण चेस खेळतो तशा आकाराचं चौरस. ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. त्याला नाव दिलं आपण ABCD. नाव देताना AB इकडे C घ्यायचं नाही. ABCD असं नाव द्यायचं कधी पण, किंवा ABCD असं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कसे नाव द्या, पण AB आणि CD इकडे घ्यायचं नाही. बऱ्याचशा लोकांना सवय असते अशी डायग्राम काढली तर ती PQ आणि RS असं लिहितात. हा क्वाड्रिलॅटरल PQRS होणार नाही. PQSR होईल किंवा PRSQ होईल. PQRS लिहिताना PQRS असं होईल. ते झालं स्क्वेअरचं. स्क्वेअरचे डायगोनल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, बायसेक्टली होतात. इथं 90 डिग्रीमध्ये छेदतात. आणि ईच साइड ऑफ स्क्वेअर इज कॉन्ग्रुएंट. एवढी माहिती तुम्हाला स्क्वेअरबद्दल आहे. त्यानंतर पुढचं आहे रोम्बस. आता रोम्बस म्हणजे काय? समभुज चौकोन. समभुज चारी बाजू एकरूप. Each side of quadrilateral is congruent is called rhombus. PQRS असा आपण घेतला रोम्बसचा आणि ते डायगोनल जर काढले आपण तर डायगोनल बायसेक्ट होतात पण कॉन्ग्रुएंट असतातच असं नाही. रोम्बस कसा काढतो आपण त्याच्यावर आधारित आहे. रोम्बस हा स्क्वेअर पण होईल. त्यामुळं पण स्क्वेअरचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात आणि रोम्बसचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतातच असं नाही. आता या डायग्राममध्ये PQ कॉन्ग्रुएंट टू QR, QR कॉन्ग्रुएंट टू RS, RS कॉन्ग्रुएंट टू PQ आपण घेतलं. हा झाला समभुज चौकोन रोम्बस. त्याच्यामध्ये चारी बाजू एकरूप आहे पण डायगोनल एकरूप नाही. उघड्या डोळ्याने तुम्हाला असं दिसेल की PR इज लेस दॅन QS. PR हा QS पेक्षा लहान दिसतोय, सरळ दिसतोय. त्यामुळं डायगोनल्स एव्हरी टाइम डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट बट डायगोनल बायसेक्ट इच अदर. अशा प्रकारे रोम्बसचे जे हे आपण, आणि रोम्बसचे चारी कोन 90 असतील असं नाही, कसे होऊ शकतात, पण रोम्बस हे अपोजिट अँगल मात्र कॉन्ग्रुएंट असतात. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला रोम्बसबद्दल माहीत पाहिजे. त्यानंतरचा क्वाड्रिलॅटरल आहे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. तर ट्रॅपेझियमची डायग्राम आपण नियर अबाउट 90% अशी काढतो. याला म्हणतात ट्रॅपेझियम. या डायग्रामला म्हणतात ट्रॅपेझियम. त्या ट्रॅपेझियममध्ये मेन काय आहे की पेअर ऑफ वन साइड इज ऑलवेज पॅरलल. इथे AB इज पॅरलल टू BC. पॅरलल करता ना, AB पॅरलल टू BC, AB पॅरलल टू DC.
AD and BC मे बी पॅरलल मे नॉट बी पॅरलल. आणि परत काय होतं की अँगल A आणि अँगल D हे सप्लिमेंटरी असतात. अँगल A प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. अँगल B and angle C is also 180 degree because these lines are parallel. या पॅरलल लाईन्स आहेत. या पॅरलल असल्यामुळे काय होतात की हे जे कोण आहेत ते सप्लिमेंटरी बनतात. असे तुम्हाला पॅरलल लाईनचे डेफिनेशन माहिती आहे. अशा दोन पॅरलल लाईन असतील आणि हे ट्रान्सव्हर्सल असेल त्या दोन कोनाची मिळत असते 180 डिग्री. Therefore these angles, some of these two angles are 180 degree, some of these two angles are 180 degree, and these two angles we can find from that. अशा प्रकारे हे झालं ट्रॅपेझियम. त्यानंतरचं लास्ट क्वाड्रिलॅटरल आहे तुमचं काईट, पतंग. सगळे तुम्ही जण पतंग खेळता तर पतंगाचं काय असतं, हे जे डायगोनल आहे हे डायगोनल 90 मध्ये छेदतात आणि वरचे दोन रेषा या कॉन्ग्रंट असतात आणि या मोठ्या असतात. अशा प्रकारच्या फिगरला म्हणतात काईट. पतंग. अशा प्रकारचा हा लास्ट तुमचा क्वाड्रिलॅटरल आहे. आता मी जी माहिती सांगितली तुम्हाला पॅरललोग्राम बद्दल माहिती सांगितली, रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, ट्रॅपेझियम आणि काईट. यावरून तुम्ही तुमचा जो टेक्स्टबुक पान नंबर टेक्स्टबुक मधला कोणत्या पेजवर आहे 57 तर पेज 57 ही माहिती तुम्ही भरू शकता. हू आय एम, मी कोण आहे. जर असं दिलं की अपोजिट साइड्स पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल म्हटलं की त्यामध्ये पॅरललोग्राम पण येईल, रेक्टँगल पण येईल, स्क्वेअर पण येईल, रोम्बस पण येईल. या चार डायग्राम पहिल्या माहितीमध्ये येऊ शकतात. कारण या चारी डायग्रामच्या पेअर ऑफ अपोजिट साइड कसं आहे, पॅरलल आहे. पॅरलल आहे, याच्यामध्ये पॅरलल आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये एकच साईड पॅरलल असते, दुसरी नसते. काईटमध्ये पण पॅरलल नसते. अशा प्रकारे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरता येईल. आता पुढं तुम्हाला थेरम दिलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये एक थेरम आहे की अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर कॉन्ग्रंट असा आहे. साइड्स ऑफ अपोजिट साइड्स अँगल्स ऑफ पॅरललोग्राम आर कॉन्ग्रंट. म्हणजे जर पॅरललोग्राममध्ये तुम्हाला हा पॅरललोग्राम दिलेला आहे, ही डायग्राम इज पॅरललोग्राम. याच्या अपोजिट साइड तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवायचे आहे. त्याच्या ठिकाणी काय दाखवायचं आपल्याला, PQ कॉन्ग्रंट टू SR हे दाखवायचं आहे. प्रूव्ह दॅट. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. प्रूव्ह करायचं आहे म्हणजे ते दिलेलं नाही आपल्याला. या ठिकाणी आपण जर एक डायगोनल काढला कन्स्ट्रक्शनमध्ये, डायगोनल SQ काढला तर काय होईल बघा बालमित्र, PQ पॅरलल टू SR हे पॅरलल आहे. बिकॉज क्वाड्रिलॅटरल कोणता आहे, पॅरललोग्राम आहे. पॅरललोग्राम असल्यामुळे हे पॅरलल झाले, PQ पॅरलल टू SR. त्यानंतर PS पॅरलल टू QR असा आपल्याला मिळत. आणि परत या लाईन पॅरलल असल्यामुळे याचा हा अँगल या अँगलशी कन्व्हर्ट होईल. याला म्हणतात अल्टरनेट अँगल्स. त्याचप्रमाणे हा अँगल या अँगलशी कन्व्हर्ट होईल. म्हणजे हे सुद्धा अल्टरनेट अँगल झाले. आता ही पेअर ऑफ अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट होईल, ही पण कॉन्ग्रंट होईल आणि ही साईड त्यामध्ये कॉमन राहील. त्यामुळे आपल्याला ट्रायंगल PQS कॉन्ग्रंट ट्रायंगल SRSQ असं म्हणता येईल. बिकॉज ASA या टेस्टनुसार फर्स्ट टर्मच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शिकवलं होतं की व्हेन वी कॅन से दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट फ्रॉम दिस गिवन टू ट्रायंगल्स if any three elements of first triangle is correspondingly congruent to the any three element of another triangle, then that two triangles are said to be congruent by that particular test. Here in triangle PSQ and triangle RSQ, angle PSQ means this y is congruent to this
this angle congruent to this because alternate angles. And why PQ is parallel to SR? Because quadrilateral is parallelogram. पॅरलोग्राम आहे, अपोजिट साईड पॅरलल आहे, ही ट्रान्सव्हर्सल झाली, अल्टरनेट अँगल झाले. त्यामुळं तुम्हाला ही एक पेअर घेऊ शकता, दुसरी पेअर घेऊ शकता आणि ही कॉमन साईड. त्यामुळं हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होईल या ट्रायंगलशी. बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा उरलेले घटक त्यांचे ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होतात. मग उरलेल्या घटकावरून आपल्याला असं म्हणता येतं PQ इज कॉन्ग्रुएंट टू SR. देअरफॉर PQ कॉन्ग्रुएंट टू SR करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. अशा प्रकारे तुम्हाला आणि पुन्हा ही बाजू या बाजूशी एकरूप घेता येते. तर थेरम पुस्तकात दिलेला आहे. काळजीपूर्वक थेरम बघा, एकदा दोनदा तीनदा बघा आणि पहिले व्हिडिओ पहा पुन्हा फर्स्ट टर्मचे. ट्रायंगल चॅप्टर तिसऱ्या चॅप्टरवर तुम्हाला व्हिडिओ दिलेले ते त्या व्हिडिओचा आधार घ्या. आणि हे थेरम पुस्तकात दिलं असल्यामुळं मी जास्त डबल तुम्हाला बोर करत नाही. तर हे दोन थेरम दिलेत. दुसरा एक थेरम दिला अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तो थेरम पण तुम्हाला सिद्ध करता येईल. दुसरा डायगोनल जर जोडला आपण इथं तर हा कोन या कोनाशी एकरूप होईल परत. आणि हे दोन ट्रायंगल याला नाव दिलं तुम्ही हो. तर हा ट्रायंगल जो आहे वरचा हा ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल या ट्रायंगलची कॉन्ग्रुएंट तुम्हाला दाखवता येईल. कसं की हा कोन या कोनाशी एकरूप एक जोडी मिळाली तुम्हाला. दुसरा हा कोन या कोनाशी एकरूप तिसरी जोडी मिळाली. आणि ही बाजू एकरूप या बाजूशी बिकॉज पॅरलोग्राम दिले. त्यामुळे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील. आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की तुम्हाला मग उरलेला अँगल दाखवता येईल. अशा प्रकारे दुसरा थेरम पण तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाचा आहे. धन्यवाद.